जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो. विषय तालमीत राहणाऱ्या मुलांचा एक लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याला आपल्या आईवडिलांनी किंवा तालमीत का ठेवलं की बाबा त्यांना काय छंद असेल, तुमच्यामध्ये काय गट्स दिसले असतील की बाबा आपला पैलवान चांगल्या प्रकारची कुस्ती खेळू शकतो किंवा आपला मुलगा चांगल्या स्पर्धा खेळू शकतो किंवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजेता होऊ शकतो. तर आपण काय केलं पाहिजे? तालमीत राहतोय, भलं मोठं तूप असतं, खुराक असतो, भरपूर काय असतं. पण काय वेळेस असं काय होतं की आपल्या मुलांना असा एक प्रकारचा असा एक मेंदूवरची लेर आलेली असते की बाबा आपल्याकडं पैसा पाणी भरपूर आहे आणि आपण चांगल्या प्रकारची जिंदगी जगू शकतो. पण ते कुठपर्यंत मित्रांनो? तुम्ही ज्या वेळेस जोड नाही वाढली म्हणून गावाकडे आला किंवा तुम्हाला असं काबाड कष्ट करावं लागलं, आपल्या आईवडिलांनी काय करून आपल्यासाठी काय काय म्हणजे खर्च भागविला, तर मित्रांनो सोपं नाही. कष्ट करून मुलाला पैलवान करणं हा आपल्या उदाहरण आहे सिकंदर शेख. त्याचे वडील हमाल होते आणि तोही चांगल्या प्रकारचं खेळला आणि कष्ट घेतलं भरपूर. जरी इंजुरीत जरी असला, एक विषय, इंजुरीत असताना रेस्ट बरे आहे. अरे रेस्ट कुठनं आणली? आयुष्याला घोडे लागले इकडं. आई वडील तुला कष्ट करू तुला नाही तेवढे 20,000 25,000 महिन्याला पैसे तुला पुरवायचे आणि तू आपलं मजेत आपला 10 वाजता 12 वाजता उठायचे. नको. तर होत नसेल तर तालमीचेही नावही घेऊ नका. आपल्या आयुष्यात भरपूर कंपनी आहेत, कुठं तर कामाला जावा. आपल्या आयुष्यात आपल्या जी काय आपले जे आईवडिलांचे जे काय कष्ट आहे त्या कष्टाशी प्रामाणिक राहून किंवा बाबा जी काय दिलेलं जी काय आपल्याला वेळ म्हणा काय पैसे असतील त्याचं पुरेपूर त्याचा उपभोग घ्या. आणि आपल्याला जर काही जरी काय करत असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कष्ट इतकं प्रामाणिक करा की यश असं धिंगाणा घातलं पाहिजे आणि शांततेत करा, तुम्हाला यश नक्की मिळणार. हा मित्रांनो काही पोरं तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विषय आणि नितीन खुर्द आणि सचिन खुर्द, अहो ती पैलवान स्वतः स्वयंपाकी म्हणून होते हो. पण एकेकाळी असा त्यांचा दबदबा आणि दरारा होता. नितीन खुर्द आणि सचिन खुर्द म्हणलं तर नाद करायचं नाही. तसंच आपला सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्याचा पैलवान असा एवढ्या स्पीडवरती वरी गेला, असा आजपर्यंतचा इतिहास आहे की हा एवढ्या स्पीडवरती पैलवान वरी कुठलाच गेला नाही. राहिला विषय सचिन खुर्द नितीन खुर्द ह्या दोन भावंडांचा, स्वयंपाकी होऊन पैलवानकी करणं शक्य नाही. तरी पण त्या दोघा भावांनी एक चांगल्या प्रकारची एक त्यांच्यामधली जी कला दाखवली आणि सोलापूर जिल्ह्याचं नाव मोठं केलं. आणि त्यांची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी पैलवानकी करून दाखवली, नाव मोठं केलं. त्यांच्यामध्ये जिद्द होती, चिकाटी होती मित्रांनो. जर आपण म्हणलं आपल्याला जर सगळं जर आयतं जर मिळत असतं तर आपण निवांत एका जागेवरती खाटावरती बसून निवांत जगू शकलो असतो मित्रांनो. तसं न करता मित्रांनो जर वस्ताद जे सांगितले की बाबा आपल्याला 400 सपाट्या मारायच्यात, मित्रांनो 600-700 सपाट्या मारल्याच पाहिजे. वस्ताद सांगत असेल 600-700 मार, 1000 सपाट्या झाल्या पाहिजे मित्रांनो. का तर आपल्या आईच्या वडिलाची दोघांचीही एक
अशी आशा असते की आपला मुलगा काहीतरी झाला पाहिजे. अहो, महाराष्ट्र केसरी सगळ्यालाच होता आला नाही. उदाहरणार्थ आपले असलमदा, अहो ते नाव अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे देशभर नाव आहे. ते का नाव असेल? कष्ट प्रामाणिक आहे, कष्टाला पर्याय नाही. आणि यश तुमच्या 100% तुम्ही कष्टाला गवसणी घालून व्यवस्थित तुमचं जे काय काम आहे, तुम्ही व्यायाम करणं किंवा बाबा वेळच्या वेळी चुकारपणा न करणं किंवा जाऊन आपल्या वस्तादांसोबत काय चर्चासत्र असेल, काय मानपान असेल, ते व्यवस्थित ठेवलं. आणि कुस्तीची एक निष्ठा म्हणजे काय, महाराष्ट्रातल्या पैलवानांना सगळ्याला माहितीच असेल. पण मित्रांनो, नुरा कुस्त्या घेऊन आयुष्यात कुठलाही पैलवान मोठा होणार नाही. जरी झाला तर तो पुढे जाऊन आणायला मागवणार. लाल मातेशी एकनिष्ठ राहा, लंगोटबद्ध राहा. आणि आपल्या आयुष्यात तर पैलवान म्हणल्यानंतर त्याच्यानंतर हाय बऱ्याचशा गोष्टी आहेत केलं पाहिजे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की बाबा असं काय नसतं, काय थोडं का व्यायाम करायचा, असं तसं करायचं, मग जोड वाढत नाही पैलवान. तालमीत राहून नुसतं तूप खाऊन आपलं काही उपयोग नाही. एकेकाळी माझ्या पण नशिबात होतं, मी तालमीत गेलो होतो. पण वर्ष 26 वर्षात तालमीत गेलो. माझं ते का म्हणजे तसं ती यू टर्न असतो एक प्रकारचा. मी स्वतः पहिला गावाकडं 10वी फेल झाल्यानंतर पण त्याच्या अगोदर पण मी शेळ्याच राखत होतो. आणि तालमीत गेलो. तिथे गेल्यानंतर वर्ष 26 वर्षामध्ये तालमीत गेलो. आणि तिथं असा मित्र मला गाठ पडले. त्या मित्रानं मला की बाबा आमचे ते पाहुणेच आहेत, पण त्यांनी अक्षरशः माझ्या जी परिस्थिती ऐकून मला थोड्याफार दिवसासाठी मला सांभाळ केला माझा. आणि त्यांनी मला चांगले मार्गी लावलं की बाबा 2 रुपये कमी हो. त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांच्यापर्यंत जाईल व्हिडिओ, आज ना उद्या कवा परवा जाईल काय. पण त्यांच्या जी काय मला अन्न जी त्यांच्यापासून मिळालं किंवा त्यांनी मला सख्या भावाप्रमाणे मला असं कवा 2 दुसरेपणा नाही केला किंवा बाबा स्वयंपाक म्हणून नाही कवा ठेवलं मला. त्यांनी मला अक्षरशः सख्या भावासारखं मला सांभाळलं. आणि 2 घास त्यांच्याबरोबर जे काय आहे, थंडाई असेल, तुपातले काय जेवण काय असेल ते असेल, पण तिथं मी पण कष्ट प्रामाणिकच केलं. कारण मला वेळ निघून गेली होती. मला त्या तालमीमध्ये जाऊन मला फक्त एवढंच बघायचं होतं, पैलवान करतात काय. मी गावाकडचा पैलवान, आपले रानटी खुराक, खीर आणि दूध. खीर म्हणजे आपली जोड गव्हाची खीर, हे असं काहीतरी खाऊन आपलं तालीम करायचं. असं जोड वाढली नाही, आपलं राहिलो बारीक आपलं तेवढंच. पण मी पण बरेच चांगल्या म्हणजे आपलं स्वतःचा मोठेपणा स्वतः सांगू नये, पण सांगायचं तात्पर्य एवढंच येतं. मित्रांनो, केलं तर भरपूर आहे, जर नाही करायचं म्हणून ठरवलं तर ठरवू नका. तसं काही करायचं नाही म्हणून सगळेच महाराष्ट्र केसरी होत नाहीत. कुणाच्या नशिबी काय ते कोणीही सांगितलेलं नाही. आपले महान भारत केसरी माऊली जमदडे असतील, बरीच अशी मोठी मोठी नावं आहे असे महाराष्ट्रामध्ये आहेत की ते माझ्या आता सध्याला म्हणजे एवढं लक्षात नाही. अहो 100% देऊन सांगतो मी, कष्ट केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले विचार, चांगला बदल तुमच्या येणार म्हणजे येणार. 100% सांगतो. कष्ट करा आणि चांगल्या मार्गाला जावा, वाईट मार्गात जाऊ नका. आणि पैलवान हा विषय म्हणलं तर जरा रांगडाच असतो. अंगात ताकद आहे म्हणून कोणावरतीही हात उचलायला बघायचा नाही की बाबा आपण कोणावर अन्याय करणार नाही, होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची.
आणि जरी स्वतःवर जरी होत असेल तर वरचा हात वरी धरल्याशिवाय पण सोडायचं नाही बरं का मित्रांनो. का अन्याय का करायचा नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस वेळ आली की बाबा जडीबुटी आणायची आहे, असा मारुती राया बजरंगबली पर्वत उचलून आणणारे त्यांनी आजही हात जोडून उभा आहेत. हात जोडून रावणाशी बातचीत करत असताना किंवा बोलत असताना, काही शब्द बोलत असताना, सांगत असताना की माझ्या सीता माझी आई आहे, असं तसं काय विषय बोलत असताना, एवढं काय मी स्पष्ट बोलणार नाही, पण असले मोठे म्हणजे एक शक्तीचं प्रतीक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं की बाबा एक देवता, ती देवता हात जोडून उभा आहे. तर आपण कुठल्या झाडाचा पालापाचोळा मित्रांनो, मूठभर कुठं तर ताकद आली म्हणून गोरगरिबाला सल्ला तकलीफ करायची नाही. पहिलवाना सल्ला माझा सांगण्याचं तात्पर्य एवढं का, काही ठिकाणी असं मी बघतोय कुठंतरी थोडंफार जरा ताकद आली की धामधूम करणे, कुठंतरी ह्याला दाब त्याला दाब, असं न करता मित्रांनो प्रेमानं राहा. जग किंवा हे आयुष्य का आपल्याला सारखं मिळणार नाही. विषय पैलवानाच्यासाठीच सांगतोय, कारण का मी स्वतः केलोय आणि मी त्या पद्धतीने राहतोय म्हणून बोलण्याचा अधिकार आहे मला की बाबा तुमच्या जर आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं का वेळ प्रसंग आला की बाबा तुमच्यासमोर कोणीतरी गरीब माणूस त्याच्यावरती अन्याय होत असेल, त्याच्यामध्ये पडून तुम्ही त्याची भांडणं अंगावर घ्या असं म्हणू ना, पण मित्रांनो 100% त्याचा तुम्हाला आशीर्वाद लागणार. त्याच्यामध्ये जाऊन जर त्याच्यासोबत जर उभारला की बाबा ह्याची काय चूक आहे एवढं जरी विचारला, त्याच्या मनात जी भावना तुम्हाला 100% तुम्हाला कुठंतरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हां, असं न करता आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीचं जगा. आणि तुम्हाला परमेश्वर तर बघतोयच, म्हणजे ताकदीची जी काय देवता आहे किंवा शक्तीची बलाची देवता आहे, ती देवता हात जोडून उभारले एवढे लक्षात ठेवा. मला काय जास्त मी कुठलं व्याख्याता किंवा ही नाही, एक छोटासा यूट्यूबर आहे, ह्या छोट्याशी यूट्यूबरला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यानंतर ना जर सुद्धा आपलं काय विचार जर मी, कारण कसं आहे मी गावाकडचा मुलगा, विचार माझी भाषा थोडी रपटप आणि जसं आहे तसं मी आपलं चालते. आपलं करा, तालमी क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी, चांगलं मेहनत करा, नाव करा. राहिला विषय आपल्या आईवडिलांचा काहीतरी स्वप्न असतं काय, ती तेवढं पार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जर स्वप्नासाठी जर कुठं तर कष्ट करत असेल तर त्याचे इतकं पुण्य कुठेच नाही मिळणार. ही लाखातलं वाक्य मित्रांनो, 1 कोटी रुपये दिलं सुद्धा ही वाक्य कुठे मिळणार नाही तुम्हाला. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या हाडाचं काळं करून जर तुम्ही आईवडिलांचं स्वप्न जर म्हणजे पूर्ण करण्याचं जर ही करत असेल, त्याच्या इतकं पुण्य कुठं तुम्ही काशीला जावा, कुठं त्र्यंबकेश्वर, कुठं पण आहे तिथं महाराष्ट्रात बाहेर जावा, कुठं देशात जावा, तुम्हाला मिळणार नाही. ही 100% पुण्याचं काम आहे की आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं. आणि तुम्ही ते करू शकता. तुमच्यामध्ये धमक आहे, कारण पैलवान म्हणलं तर हा विषय हार्डच आहे. कारण ते तुम्हाला मागा सांगितलंच, मी पण स्वतः पैलवान आहे. आणि पैलवानचा जिद्दीला पेटला चांगल्याला आटपणार नाही, चांगल्याला आटपणार नाही, विचारानं पण, मनानं पण आणि धनानं पण.
धन नसलं तरी सुद्धा त्याच्यासोबतचे मित्र त्याला व्यवस्थित त्याला मार्गदर्शन करून ज्या वाटेवरती जायचं ती वाट दाखवणार. उदाहरणार्थ माझे का अशी 100-200 का अशी मित्र आहेत. माझे 3-4-5 असे मित्र आहेत आणि तिने मला वेगवेगळे ते मार्गदर्शन केलं. मला पण थोडंफार काय समजत नसेल तर त्यावेळेस सांगणं करणं असं. सगळेच काय माणसं म्हणजे सगळेच काय असं नसतं की बाबा सगळंच मला काय लय कळते. काय गोष्टी तुम्हाला कळत असतात, काय गोष्टी मला कळत नसतात. 19-20 असते. जर काय माझ्याकडून बोलताना चुकलं किंवा काय माझ्याकडून काय राहिलं गेलं असेल, कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील आणि हे छोटासा यूट्यूबर माफी मागतो आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूबर छोटा आहे म्हणून इग्नोर करू नका मित्रांनो. कमेंट करा काय चुकतं काय नाही बरोबर हे सगळं सांगत चला तुम्ही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय पहलवान, जय श्रीराम.